आणि आता पाहणार आहोत सविस्तर विशेष. तब्बल 13 दिवसांची चर्चा, वाद विवाद, मुंबई ते दिल्ली बैठका अशा साऱ्या काथ्याकूट नंतर अखेर महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या अजित पवारांच्याच हाती आलेल्या आहेत. कारण महाराष्ट्राच्या अर्थमंत्रीपदी अजित पवारांची वापसी झाली आहे. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर सरकारमधील मंत्र्यांची खाती स्पष्ट झाली आहेत. तिजोरीच्या चाव्या अजित पवारांच्या हाती. अजित पवार महाराष्ट्राचे नवे अर्थमंत्री. फडणवीसांकडील अर्थ खातं पवारांकडे. विरोध बैठकांनंतरही अजित पवारच दादा. 2 जुलै रोजी अजित पवारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यापासूनच त्यांची अर्थमंत्रीपदी वापसी होणार अशी चर्चा होती. पण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतून अजित पवारांच्या अर्थमंत्रीपदाला उघड विरोध सुरू झाल्याचं पाहायला मिळालं. महाविकास आघाडीतील अजित पवारांचा अनुभव पाहता त्यांना अर्थमंत्रीपद देऊ नये अशी मागणी शिंदे समर्थक आमदारांनी केल्याचं पाहायला मिळत होतं. एकंदरीत चित्र असं आहे का खातेवाटपावर काही गोष्टी किंतूपर्यंत असू शकते. प्रत्येकाला असं वाटतं का अजितदादाकडे वित्त खातं नाही गेलं पाहिजे, कारण मागच्या वेळेस त्यांनी तशा प्रकारचा जो कारनामा केला ते यावेळेस झाला नाही पाहिजे अशी अपेक्षा आहे, भीती आहे आमदारांना. पण शुक्रवारी जाहीर झालेल्या खातेवाटपात अजित पवारांच्या हाती पुन्हा एकदा राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आल्या. कारण देवेंद्र फडणवीसांकडे असलेलं अर्थ खातं आता उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे सोपवण्यात आलंय. जब शिंदे जी और हमारी सरकार बनी तब ज्यादा डिपार्टमेंट किसके पास थे? तो बीजेपी के पास थे. महत्वपूर्ण डिपार्टमेंट आप कह रहे हो तो भी हमारे पास थे. तो ये पहले से ही तय है किसके पास कौन सा डिपार्टमेंट रहेगा. लेकिन अभी हमारे नए दोस्त जुड़ गए हमसे 10 लोग, तो नेचुरली कि उनको तो देना चाहिए, दिया जाएगा. लेकिन बीजेपी के पास जो अतिरिक्त डिपार्टमेंट थे उसी में से दिए जाएंगे. तो कुछ शिवसेना की तरफ से गए हैं, कुछ बीजेपी की तरफ से गए हैं. आता अजित पवारांनाच अर्थमंत्रीपद मिळाल्यानं शिंदेंच्या शिवसेनेचाही सूर मवाळ झाल्याचं पाहायला मिळालं. दादाने मला अनेक वेळा सांगितलेलं आहे की मी काही निर्णय घेतला तरी अंतिम निर्णय हा मुख्यमंत्र्यांचा असतो आणि मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय घ्यायला लागतो. निर्णय घेणारे मुख्यमंत्री आज महाराष्ट्रामध्ये आहेत, त्याच्यामुळे आम्हाला काही काळजी वाटत नाही. आणि दादा सुद्धा चांगला न्याय हे सर्वांनाच देतील याची मला खात्री आहे. मला वाटतं की जे काही शिंदे सेनेचे आमदार होते, जे अजितदादांवर नाराज होते, ह्या नाराज आमदारांच्या जखमेवर मीठ चोळून हे खातं अजितदादा पवारसाहेबांकडे देण्यात आलेलं दिसतंय. अजित पवार समर्थक 9 मंत्र्यांच्या शपथविधीनंतर तब्बल 13 दिवस खाते वाटपाचा तिढा सुरू होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात अनेक बैठका झाल्या. केवळ मुंबईतच नव्हे तर दिल्लीतही याबद्दलच्या बैठका झाल्याचं दिसलं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.